Cancer Healer Center, a new beginning. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही. सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यांमध्ये लागू होणार. केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटील यांचं मोठं विधान. सिंधू आमची लाईफलाईन, आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार, पण पाणी रोखल्यास चोख प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा इशारा. एकतर आमचं पाणी सिंधू नदीतून वाहेल किंवा त्यांचं रक्त सिंधू नदी आमचीच राहील. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर चिनाब नदीची पाणी पातळी 2 ते 3 फुटांनी कमी. पाकिस्तानच्या सियालकोटमधील मराला भागातील व्हिडिओ समोर. फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा. तर पाककडून नियंत्रण रेषेच्या 5 ते 7 किलोमीटर परिसरात GPS जॅमर. भारतीय लष्कराकडून LOC वरील पाकच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार. तर कुपवाडामध्ये भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त. रायफल, पिस्तूल आणि दारुगोळा जप्त. पाकिस्तानला चीनकडून मिसाईलचा मोठा साठा. 200 किलोमीटरची मारा क्षमता असणाऱ्या 100हून अधिक PL-15 मिसाईल चीननं पाकिस्तानला दिल्या. पाककडून चीनचे आभार. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका. आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाईल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर JP नड्डांचा इशारा. पहलगाम हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नाही. हल्ल्यातून TRF संघटनेनं हात मागे घेतला. अकाउंट हॅक झाल्याची TRFच्या पत्रकामध्ये माहिती. 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती. तर पाकिस्तानला गेलेले 287 भारतीय नागरिकही मायदेशात परतले. एल्फिन्स्टन ब्रिज तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती. नागरिकांकडून तुर्तास आंदोलन मागे. सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याची MMRDAच्या अधिकाऱ्यांची माहिती. राज्यभरामध्ये आज हलक्या पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता. विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपिटीचा अंदाज. नागपुरात गेल्या 4 दिवसांपासून पारा 44 अंशांवर. 26 ते 29 एप्रिल ढगाळ वातावरणामुळे तापमानात 1 किंवा 2 अंशांची घसरण होण्याची शक्यता. Cancer Healer Center, a new beginning.